भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आणि याच कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या कुंभारकर शाळेचे मुख्याध्यापक तथा एक चांगल्या प्रकारचं अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे जी तालुक्यात ओळख आहे, एक शिवव्याख्यात म्हणून त्याला ओळखलं जातं असे आमचे मित्र आदरणीय राजेशजी गायकवाड सर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर त्यांचं आपण प्रथम विद्यालयाच्या वतीने आपलं पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं. अखंड विश्वाला प्रज्ञाशील करुणेचा महामंत्र देणारे जगद्गुरु विश्ववंदनीय थोर शाक्यमुनी तथागत सम्यक संबुद्ध भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, महामानव, दिग्विजय नेते, एकमेव संविधान सम्राट, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू, जाणता राजा, कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपादक राजा शिवछत्रपती, जिच्या कुशीतून स्वराज्याचं सुंदर आणि देखणं शिल्प निर्माण झालं त्या राष्ट्रराजमाता जिजाऊ, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हा बहुआयाम ज्या संतांनी आम्हाला दिला ते संत नामदेव, कीर्ती धुंडा पाणी देव रोकडासी सज्जनी, या मूलमंत्रातून खऱ्या अर्थानं समाजाचं प्रबोधन आणि परिवर्तन ज्यांनी केलं ते संत तुकोबा राया, जात न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, जतरा में बिठाया फतरा, तीरथ बनाया पानी, वारे तेरी दुनिया दीवानी और पैसे की धूल रानी, या कबीर मंत्रातून ज्यांनी तुम्हाला आम्हाला प्रबोधित केलं ते संत कबीर. समग्र क्रांतिकारी चळवळीमध्ये आपल्या आचार्याच्या साहित्यातून आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाची ज्ञानगंगा अविरतपणे आणि अभ्यासपणे संबंध भारतामध्ये ज्यांनी पेरली नव्हे तर रुजवली त्या शिक्षणाच्या खऱ्या प्रिय देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्या ज्या क्रांतिकारकांनी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या आचार्याच्या साहित्यातून कृतीतून या महाराष्ट्राला घडवलं नव्हे तर नटवलं, किंबहुना सर्वप्रथम त्या सर्वच क्रांतिकारकांना, त्या सर्वच महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज एका डोंगराच्या कुशीमध्ये वसलेली ही छोटीशी माध्यमिक विद्यालय वाघोशी आणि या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय आमचे मित्र गोळे सर, त्याचप्रमाणे सन्माननीय शेडगे सर आहेत, सन्माननीय निकम सर, सन्माननीय गायकवाड सर आणि सन्माननीय गोळे मॅडम, त्याचप्रमाणे ज्यांच्या हातामध्ये भविष्याची धुरा आहे, या देशाचं भवितव्य आहे, ते माझे सर्व विद्यार्थी मित्र. खरं तर भारतीय संविधानाचा या ठिकाणी तुमच्यापर्यंत येण्याचा हेतू एकच होता की भारतीय संविधान म्हणजे नेमकं तरी काय आहे, या संविधानामुळे आम्हाला काय मिळालं, या भारत भूमीमध्ये संविधानाचं तुमच्यावर काय मोठी जबाबदारी आहे. कारण तुम्हाला एक किस्सा सांगतो की वाट्यामध्ये एक दगड होता आणि त्या वाट्यामध्ये दगड एक अडथळा होता रस्त्यामध्ये. त्या रस्त्याने जाणारे अनेक जण होते. एक व्यापारी जातो आणि तो दगड पाहतो, तो म्हणतो काय रस्त्यामध्ये हा दगड ठेवलेला आहे, तो शिव्या दोनच्या घालतो परंतु तो काय दगड बाजूला करत नाही. त्याच्यानंतर एक त्या ठिकाणी दूधवाला जातो, तोही तो वाटेचा दगड बघतो आणि तो म्हणतो काय लोकांना वेळ लागले, हा वाटेमध्ये दगड ठेवलेला आहे पण तो बाजूला काही करत नाही. तोही लोकांना शिव्या घालतो, ज्याने कोणी दगड ठेवला असेल तोही तो दगड बाजूला करण्याचा प्रयत्न करत नाही. असे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक त्या ठिकाणी येतात आणि दगडाला पाहतात, दोन चार शिव्या घालतात त्यांनी ठेवले त्याला, परंतु तो दगड बाजूला करण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. असं करत 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 एक दिवस त्याच वाटेने एक शाळकरी विद्यार्थी जातो आणि तो बघतो, त्याला कुतूहल वाटतं की हा दगड बऱ्याच दिवसापासून इथे आहे परंतु याला बाजू करण्याचा कोणाचं धाडस होत नाही, कोणी बाजू करत नाही. काय आहे बघूया म्हणून तो दगडाला बाजूला करतो तर त्या दगडाखाली एक चिठ्ठी मिळते आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं, होय होय तूच या देशाचं भवितव्य आहेस आणि तूच हे करू शकतोस. आणि असं केल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की त्या वाटेने जाणारा शेतकरी असू द्या, दूधवाला असू द्या, व्यापारी असू द्या, कुणी त्या दगडाला बाजू केलं नाही, परंतु शाळेच्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या दगडाला ज्यावेळी तो बाजूला करतो आणि ती वाट मोकळी करतो आणि त्या वाटेवर अनेक वाटसरू चालायला लागतात. या ठिकाणी सांगण्याचा हेतू एकच आहे की भारतीय संविधान हे तुम्हाला सांगण्याचं एकमेव कारण की या देशाची धुरा ही विद्यार्थ्यांच्या हाती आहे. जर विद्यार्थी सक्षम बनला तर मला वाटते देश सक्षम बनेल आणि म्हणून भारतीय संविधान नेमकं काय आहे ते रुजवण्यासाठी संपूर्ण 4 ते 5 वर्षामध्ये माझा उपक्रम आहे की प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी भारतीय संविधानाची उद्देशिका काय आहे, भारतीय संविधानाचे कलम काय, हे भारतीय संविधान कोणासाठी आहे आणि त्याच्यामध्ये आमची भूमिका काय, आमची जबाबदारी काय, आमचं कर्तव्य काय हे सांगण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न करतो. कारण चांगलं बीजारोपण करण्यासाठी, त्याला वटवृक्ष होण्यासाठी कुणीतरी गाडून घ्यावं लागतं आणि म्हणून ती धुरा
एक माझ्यावर या ठिकाणी मी स्वतःहून या ठिकाणी ते क्षेत्र निवडलं की आपण शाळांमध्ये जाऊन आपल्या परीने का होईना जसं जमेल तसं आपण मुलांना भारतीय संविधान सांगूया, आणि या हेतूपोटी मी या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहे. मित्रांनो, म्हणजे असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. बाबासाहेब आंबेडकरांनाच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का म्हटलं जातं, कारण त्याच्या मागची जर आपण कारण मीमांसा पाहिली, जर पूर्व इतिहास पाहिला तर होय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार आहे. कारण हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली, हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली, परंतु इथला कोपराही हल्ला नाही. हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली, परंतु इथला कोपराही हल्ला नाही. बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही पेन उचललात आणि अवघा देशाचा इतिहास बदलला. बाबासाहेब आंबेडकरांनी पेन उचलून पेनाच्या शाईने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचं हे भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित, पीडित, वंचित, दुर्बल घटकासाठी या ठिकाणी निर्माण करून दिलं. मग काय आहे ते भारतीय संविधान, ज्याला इंग्रजीमध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात, आणि भारतीय संविधान म्हणजे भारताची राज्यघटना, जी 395 कलमांची राज्यघटना आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 22 परिशिष्ट आहेत, 8 भाग आहेत, अशी 395 कलमांची राज्यघटना ही व्यापक स्वरूपाची राज्यघटना आहे. जगाच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक देशाची राज्यघटनेचा विचार केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की भारताची राज्यघटना ही विस्तृत स्वरूपाची आहे, की ज्या राज्यघटनेमध्ये इथल्या शोषित, पीडित, वंचितांच्या हितासाठी कायदे तयार केलेले आहेत, कलम तयार केले आहेत. मग हे भारतीय संविधान म्हणजे आहे तरी काय, तर भारतीय संविधान हा तुमचा आमचा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून भारतीय संविधान हे 395 कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत नमूद करण्याचं एकमेव कारण जर काय असेल तर आपल्याला माहिती की शिक्षणाचं ज्ञानगंगा सावित्रीबाईंनी उभारली, त्यांच्या जोडीला महात्मा फुले होते, आणि महात्मा फुलेंना गुरुस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेलं होतं. पुणे येथे पुणे येथे महात्मा फुलेंचं घर आहे. त्या घराच्या वाड्याला 395 नंबरचा तो क्रमांक होता, आणि म्हणून आपल्या गुरुप्रती दिलेली ही आदरांजली, आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलम हे आपल्या भारतीय संविधानामध्ये या ठिकाणी अंतर्भूत केलेले, हे देखील बांधवांनो आपल्याला विसरून चालणार नाही. मग हे भारतीय संविधान नेमकं आहे तरी कुणासाठी, कारण प्रत्येक जर आपण पाहिलं तर भारतीय संविधानाची व्याख्या जर आपण पाहिली तर अब्राहम लिंकननी आपल्याला व्याख्या लोकशाहीची केलेली आहे की लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. हे तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जवळ घेतलं. आणि आपल्याला माहिती आहे की 1900 भारत स्वतंत्र होण्यापूर्वी या देशामध्ये कोणता कायदा होता, तर भारत स्वतंत्र होण्यापूर्वी या देशामध्ये 1934ला सर्वप्रथम कायदा होता, ब्रिटिश पार्लमेंटचा तो कायदा होता, आणि ज्या कायद्यामध्ये या ठिकाणी तुम्हा आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा हक्क डावळलेले होते, तुम्हा आम्हाला या ठिकाणी तुमचे हक्क अबाधित या ठिकाणी राहिले नव्हते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे 1947ला भारत देश स्वतंत्र झाला, आणि 1947ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी या ठिकाणी या देशाचं संविधान या भारताला बहाल केलं, आणि 26 जानेवारी 1950 रोजी या देशाला प्रत्यक्षात ते अंमलात आणलं गेलं. म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 9 डिसेंबर 1946 रोजी त्या भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला बहाल केलं, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जर झाली कधी तर 26 जानेवारी 1950. म्हणजे 9 डिसेंबर 1946 ते 26 जानेवारी 1950, 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा हा कालखंड, आणि याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान या ठिकाणी निर्माण केले. परत म्हणजे पोट विभागणी केली जाते. मग पहिलं काय तर नेचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे या भारतीय संविधानाचं निर्माण कोणी केलं. दुसरं आहे एम्स ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे की भारताच्या संविधानामध्ये नेमकं काय तर संधी दर्जाची आणि संधीची समानता ही कोणी निर्माण करून दिली. आणि तिसरं आहे स्टेट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे या भारतीय संविधानाचा नेमका उद्देश काय, म्हणजे भारतीय संविधान निर्माण कोणी केलं, भारतीय संविधानाचा उद्देश काय, आणि हे भारतीय संविधान दर्जाची आणि संधीची समानता ही कुणासाठी या ठिकाणी निर्माण करून देतो. ज्यावेळी भारतीय संविधानाची निर्मिती व्हायची प्रश्न आला की या भारतीय संविधानाचा उद्देश किंवा तत्सम त्या काळची जी काही कायदे मंडळी होती, कायदे तज्ञ होती, त्या लोकांनी आता भारत देशाचं संविधान तर निर्माण झालेलं आहे, मग या संविधानाचं संपूर्ण सार एका कुठल्या तरी गोष्टीमध्ये यायला पाहिजे. म्हणून भारताची उद्देशिका, ज्याला प्रियंबल असं आपण म्हणतो, ज्याला भारताचा सरनामा असं आपण म्हणतो, ती उद्देशिका या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर ती उद्देशिका या ठिकाणी निर्माण करण्यात आली. जर त्या उद्देशिकेचं आपण वाचन केलं तर आपल्याला माहिती आहे की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी
धर्मनिरपेक्ष गणराज्य घडविण्याचा जाणीवपूर्वक विचार करत आहोत आणि आमच्या संविधान सभेत राजनैतिक, सामाजिक, आर्थिक, श्रद्धा व उपासना या दर्जाची संधीची समानता हे तंत्र या भारतीय संविधानामध्ये म्हणजेच त्या उद्देशिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंतर्भूत केलं. आता प्रश्न असा आहे की भारताचे संविधान झालं, उद्देशिका झाली, मग या संविधानाला नाव काय द्यायचं, सुरुवात कशाने करायची? प्रत्येक धर्माचे लोक त्या संविधान सभेमध्ये होते आणि त्या संविधान सभेमध्ये ख्रिश्चनाला मानणारे लोक होते, त्या ठिकाणी मुस्लिम समुदायाचे होते, त्या ठिकाणी शीख समुदायाचे होते, जे इस्लामला मानणारे त्यांनी अशी सुरुवात केली की अल्लाहच्या नावाने संविधानाची सुरुवात करावी. त्या ठिकाणी शीख समुदाय होता, ते म्हणत होते की वाहेगुरुच्या नावाने या संविधानाची सुरुवात करावी. हिंदूंचे त्या ठिकाणी काही लोक होते, ते म्हणाले ओम नमः शिवाय या नावाने या देशाची सुरुवात करावी. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी त्यांची मतं खोडून काढली. ते म्हणाले की भारत देश हा एक समान असायला पाहिजे. या देशामध्ये अनेक जातीचे, अनेक पंथांचे, अनेक धर्माचे लोक आहेत, त्यामुळे कोणत्याही एका धर्माची आपल्याला री ओढता येणार नाही. कारण हिंदूंच्या नावाने जर आपण ओम नमः शिवायच्या या ठिकाणी जर भारताच्या संविधानाची सुरुवात केली तर हिंदू लोकच त्या संविधानाला मानतील, बाकीचा जनसमुदाय या ठिकाणी त्या संविधानाला मानणार नाही. या ठिकाणी अल्लाहच्या नावाने आपण संविधानाची सुरुवात केली तर अल्लाहला मानणारे लोक संविधानाचा आदर करतील, बाकीचा जनसमुदाय, बाकीचा पंथ धर्म त्या संविधानाला मानणार नाही. असे प्रत्येक धर्म आपापली री ओढतील आणि या ठिकाणी भारताचं संविधान त्या ठिकाणी कुचकामी ठरेल. बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गरजले. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आपल्याला अशा कुठल्याही पद्धतीची या ठिकाणी भारतीय संविधानाची सुरुवात करता येणार नाही. मग काय तर आम्ही भारताचे लोक, म्हणजे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य घडविण्याचा अशा पद्धतीने त्या भारताच्या उद्देशिकेची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की कोणत्याही धर्माला या ठिकाणी प्रथम स्थान दिलेलं नाही, कोणत्याही पंथाला या ठिकाणी प्रथम स्थान दिलं नाही, कोणत्या जातीला, कोणत्या धर्माला, कोणत्या पंथाला नाही, तर सगळे आम्ही भारतीय एक आहोत. अशा पद्धतीचं भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी अंतर्भूत केलं. मग असं करता करता अनेक कलम या ठिकाणी या संविधानामध्ये केली. सगळीच कलम 395 कलमे आहेत. त्या ठिकाणी आज जर आपण भारतीय संविधान पाहिलं तर याच्यामध्ये 395 कलम नाही, तर आजची आपली गरजेनुसार त्या ठिकाणी कलम वाढलेले आता 499 पर्यंत कलम झालेले आहेत. त्याच्यामध्ये 105 वेळा घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. आणि असं करता करता त्या संविधानाची व्यापकता देखील वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये लवचिकता देखील निर्माण करून संविधानकर्त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणजे गरजेनुसार या ठिकाणी संविधान तुमचं बदलता येईल, परंतु त्याला संसदेची मान्यता घ्यावी लागेल. अशा पद्धतीची जोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये निर्माण केली आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार किंवा त्यांना प्रथम गुरु या ठिकाणी संबोधलं जातं. आता या ठिकाणी आपण सगळ्याच कलमांचा 395 कलम आपण घेणार नाही, परंतु जी ठराविक कलम आहेत ती कलम कोणती आहेत? कारण या ठिकाणी तुम्हाला फार मोठं विस्तृत ज्ञान देण्यापेक्षा, कारण तुम्ही 8वी ते 10वीचे विद्यार्थी, तुम्हाला समजेल म्हणजे अशा सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी भारतीय संविधान म्हणजे काय, त्यांच्या अंतर्भूत केलेली कलम कोणते हे तुम्हाला सांगावं लागेल. आता याच्यामध्ये कलम नंबर 1 येतो की त्याच्यामध्ये काय, आर्टिकल नंबर 1 इंडिया दॅट इज भारत, म्हणजे या भारत देशाचं नाव हे काय असावं तर भारत आणि भारतच असावं. म्हणजे जर आपण इतिहासामध्ये गेलं तर आज आपण जर पाहतो की अनेक या ठिकाणी मंडळी वेगवेगळ्या धर्माला मानणारी लोक या ठिकाणी म्हणतात की भारताला हिंदुस्थान करा किंवा अनेक वेगवेगळे प्रवाह या ठिकाणी मतप्रवाह येतात, परंतु त्यांना आपण सांगावं लागेल या देशाचं नाव भारत आणि भारतच आहे. कारण संत तुकोबाराया या ठिकाणी म्हणतात की शिव तुझे नाव ठेविले भारत, म्हणजे संत तुकोबारायांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी भारत म्हणून या ठिकाणी संबोधना केलेली आहे. आणि ते आर्टिकल 1 इंडिया दॅट इज भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. कलम नंबर 1. याच्यानंतर कलम 3, 4 हे व्याख्येसाठी, म्हणजे कलम 3 ते 12 पर्यंत जी सगळ्यात भारत देशाचं संविधान काय असावं, हे सगळं या संविधानाचं सार काय असावा हे व्याख्यासाठी या ठिकाणी संपूर्ण या संविधानामध्ये तरतूद करण्यात आली. त्याच्यानंतर कलम 13. तर कलम 13 काय आहे तर कायद्याने पूर्वीचा जो कायदा होता तो शून्य घोषित केला, म्हणजे मनुस्मृतीचा कायदा. म्हणजे भारत आज आपण भारतीय संविधानामध्ये या ठिकाणी जगत आहोत, परंतु याच्या अगोदरचा जर कोणता कायदा या भारत देशामध्ये होता तर तो मनुस्मृतीचा कायदा होता, जो रानटी कायदा होता. इथल्या शोषित पीडित वंचितांना या ठिकाणी न्याय देणारा तो कायदा नव्हता आणि म्हणून तो मनुस्मृतीचा कायदा कलम नंबर 13 या ठिकाणी शून्य घोषित केला. म्हणजेच मनुस्मृतीनुसार हा भारत देश चालणार नाही. 1935चा ब्रिटिश पार्लमेंटच्या कायद्याने हा देश चालणार नाही, तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा देश भारतीय संविधानाने चालेल. म्हणून आर्टिकल नंबर 13 म्हणजे कलम नंबर 13 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी निर्माण करून दिला.
पुढे कलम नंबर 14. कलम नंबर 14 काय, तर इक्वॅलिटी एव्हरीवन, प्रत्येकाला समानतेचा अधिकार हा या घटनेमध्ये निर्माण करून दिला. मग जे प्रत्येकाला समानतेचा अधिकार कोणता आहे का, जर आज आपण पाहिलं मग त्या समानतेचं तत्व कुठेतरी आज आपल्याला त्याची चिरफाड होताना दिसते. केवळ आम्ही म्हणतो की आज या भारत देशामध्ये समानता आहे, पण आहे का हो समानता? कारण जे संविधान करताना प्रत्यक्षात समानतेचं तत्व या ठिकाणी हवे होतं ते या ठिकाणी आज आपल्याला पाहायला दिसत नाही. म्हणजे आज समानता नाही. याचं मी उत्तम उदाहरण तुम्हाला देतो की समानता आहे का बघा तुम्ही. म्हणजे समानतेचा तत्व सांगताना बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी सांगतायत की ते म्हणतायत की जर तुम्ही एखाद्या उन्हातून जात असाल, तुम्हाला खूप खूप या ठिकाणी ऊन लागतंय, त्यावेळेस तुम्ही चालताय आणि त्या ठिकाणी उंच बांबूची झाडं तुम्हाला दिसतायत, परंतु त्या बांबूच्या उंच ऊन लागल्यानंतर तुम्ही त्या बांबूच्या सावलीमध्ये त्या ठिकाणी राहणार नाही. परंतु शेजारी जर आंब्याचं झाड, एखादं पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही उन्हातून चालताना त्या आंब्याच्या झाडाखाली किंवा त्या पिंपळाच्या झाडाखाली उभे राहा. बरोबर आहे की नाही? म्हणजे बांबूचं उंच वाढणं हे त्याचं काम आहे, परंतु सावली देणं हे त्याचं काम नाहीये. आणि अशा वेळेस शेजारी असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली तिथे उभे राहता, कारण त्या ठिकाणी तो झाड तुम्हाला सावली देतो. म्हणजेच काय, तर बांबू हे इंडिव्हिज्युअलचं प्रतीक आहे आणि आंब्याचं झाड किंवा पिंपळाचं झाड हे सोशलिझमचं प्रतीक आहे. म्हणजे बांबू हे व्यक्तिवाद आहे आणि आंब्याचं झाड किंवा पिंपळाचं झाड हे समाजवादाचं प्रतीक आहे. बाबासाहेब आंबेडकरांना हेच अपेक्षित होतं की एका व्यक्तीने 10 पावलं चालण्यापेक्षा 10 व्यक्तीने एक पावलं चालावं, हे समानतेचं तत्व झालं. अजून तुम्हाला पुढे जाऊन सांगतो समानतेचं तत्व काय, तर पंढरपूरला जत्रा ज्यावेळी होते त्यावेळी सगळे वारकरी त्या दर्शनाला त्या ठिकाणी जातात, परंतु वारकरीला 2-2, 3-3 तास त्या ठिकाणी रांगेमध्ये उभं राहावं लागतं. परंतु एखादा मंत्री किंवा पंतप्रधान आला की 0 मिनिटामध्ये त्याला त्या दर्शन त्या ठिकाणी केलं जातं. या ठिकाणी आहे का हो समानता? जर कायद्याने समानतेचं तत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे आम्हाला, परंतु तशी समानता तर आम्हाला दिसत नाही. तर हे समानतेचं तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हवं होतं की ज्याच्यामध्ये न्याय आहे, समता आहे, बंधुता आहे, अधिकार आहेत आणि तुमचे आमचे हक्क आहेत, असं समानतेचं तत्व त्यांना या ठिकाणी अपेक्षित होतं. पुढे गेल्यावर कलम नंबर येते 15. मग कलम नंबर 15 काय, तर वंश धर्म परंपरा या ठिकाणी हा देश मानणार नाही. म्हणजे जन्माने कोणी जात या ठिकाणी निर्माण करून येत नाही, तर त्या जाती ह्या तुम्ही आम्ही आमच्या सोयी सवलतीसाठी या ठिकाणी जाती निर्माण केलेल्या आहेत. आणि म्हणून वंश धर्म परंपरा ज्या काही चालीरीती आहेत, या चालीरीती ह्या तुम्ही जपाव्यात, परंतु त्यांना सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी जास्त तुम्ही आणू नये. म्हणजे जर आज आपण पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी काय होतं, वेगवेगळ्या धर्माचं औडुंबर या ठिकाणी माजवलं जातं, तर ते त्या ठिकाणी त्यांना अभिप्रेत नव्हतं. याच्यानंतर कलम नंबर येतो 16. आर्टिकल नंबर 16 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं. जे शोषित आहेत, जे पीडित आहेत, जे वंचित आहेत, अशा घटकांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं. पुढे 16(4) काय सांगतोय की नोकऱ्या तुम्हाला दिलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये पदोन्नती तुम्हाला कशी मिळेल, तुम्हाला बढती कशी मिळेल, आणि म्हणून पदोन्नतीचं आरक्षण कलम नंबर 16 मध्ये आलं. मी पुढे जातोय, जरा फास्ट घेतो कारण बऱ्याचशा मुद्द्यांवर आपल्याला या ठिकाणी परामर्श घ्यायचा आहे. कलम नंबर 17 काय, तर अस्पृश्यता निवारण्याचा कायदा. म्हणजे ज्या वनस्पतीमध्ये अस्पृश्यता होती, ही म्हणजे प्रत्येक माणसामध्ये भेदाभेद या ठिकाणी निर्माण केलेली होती, तो अस्पृश्यतेचा कायदा या ठिकाणी त्या कायद्याला देखील लगाम घालण्याचं काम कलम 17 मध्ये केलेलं आहे की या पुढे या भारत देशामध्ये कुणी अस्पृश्यता मानणार नाही. आणि जर कुणी अस्पृश्यता मानत असेल तर कायद्याच्या कचाट्यामध्ये तो माणूस सापडतो. आणि म्हणून अस्पृश्यतेचा निवारण्याचा कायदा केला. पुढे 1889 मध्ये अस्पृश्यता निवारण्याचा म्हणजे अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा हा निर्माण केला. म्हणजे कलम 17ला अनुसरून 1989 मध्ये जो काय अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा करण्यात आला ते त्याचंच द्योतक आहे. पुढे असं करत या ठिकाणी म्हणजे आपल्याला कलम नंबर 19 असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, की मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही मला ऐकताय. बोलण्याचं स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य, साहित्यिकांना त्यांचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य, असे अनेक स्वातंत्र्य या कलम नंबर 19 ने तुम्हाला आम्हाला दिली. म्हणजे त्याला आपण सप्त स्वातंत्र्य म्हणूया. जी सप्त स्वातंत्र्य याच्या पूर्वी नव्हती, मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये सप्त स्वातंत्र्य नव्हती. मग ते सगळे स्वातंत्र्य तुमचे या ठिकाणी या कायद्याने तुम्हाला आणून दिलेले आहेत. म्हणजे जर पूर्वी जर आपण पाहिलं तर तुम्हाला रोटीबंदीचा कायदा होता, पाण्याचा कायदा, पाण्याची बंदीचा कायदा होता, रोटीबंदी कायदा, पाणीबंदी कायदा, असे 7 प्रकारचे कायदे केलेले होते मनुस्मृतीने, जे इथल्या शोषित पीडित वंचिताला फार कष्टप्राय असे ते कायदे होते. आणि म्हणून 19च्या कायद्याने काय केलं की तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिली. पुढे कलम नंबर आला 20 आणि कलम नंबर 20 आला, कलम नंबर 21 आला. आपल्याला माहिती की 21
वेठबिगारीचा कायदा, पुढे कलम नंबर 21 की सर्वांना शिक्षणाचा कायदा, सगळ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळायला पाहिजे असा कलम नंबर 21 चा कायदा या ठिकाणी राज्यघटनेने निर्माण करून दिला. असे करत करत एक एक कायदे या कलमांमध्ये अंतर्भूत केले संविधानाने. याच्यानंतर कलम नंबर 25 काय तर धर्म स्वातंत्र्याचा कायदा, की तुम्हाला जर वाटलं की मला या धर्मामध्ये माझं काही फारसं जमत नाही, मला वेगळा धर्म या ठिकाणी पत्करायचा आहे, तर तो धर्म तुम्ही स्वीकारू शकता. आज आपण पाहिलं की शिवधर्म या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, किंवा एखादा ख्रिश्चनांकडे या ठिकाणी बराचसा आदिवासी समाज ख्रिश्चन वर्गाकडे वर्ग होतो, किंवा हिंदू धर्माकडे बराचसा समाज या ठिकाणी वर्ग होतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य देखील कलम नंबर 25 ने या ठिकाणी दिलेलं आहे. जर आपण भारताच्या आपल्या या कॅलेंडरचा जर विचार केला तर या कॅलेंडरमध्ये बघा प्रत्येक धर्मासाठी, प्रत्येक जाती पंथासाठी वेगवेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे हिंदू धर्म जर आपण म्हटला तर हिंदू धर्माचा पवित्र सण आहे दिवाळी किंवा दसरा, तर त्याच्यासाठी कॅलेंडरमध्ये सुट्टी दिली आहे. जर आपण मुस्लिम धर्माचा विचार केला तर त्यांच्यासाठी रमजान ईद असेल, ईद ए मिलाद असेल, त्याच्यासाठी सुट्टी या ठिकाणी आपल्या कॅलेंडरमध्ये निर्माण केलेली आपल्याला दिसते. जर आपण ख्रिश्चनांचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की त्यांचा जो सण आहे ख्रिसमस, त्याच्यासाठी या ठिकाणी सुट्टी या ठिकाणी मिळते. बौद्धांचं जर आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी बुद्ध जयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, त्याच्यासाठी सुट्टीची तरतूद या कॅलेंडरमध्ये केली आहे. म्हणजेच काय, सगळ्या धर्मांना, सगळ्या पंथांना, सगळ्या जातींना समान हक्क, समान स्वातंत्र्य या भारतीय संविधानाने दिलेले आहे. म्हणजेच सगळ्या पद्धतीचं स्वातंत्र्य या ठिकाणी असे 395 कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये दिलेले. एवढंच काय तर आपला भारत देश अबाधित राहावा, कायम टिकून राहावा म्हणून कलम नंबर 356, कलम नंबर 358 या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहील याच्याकरता ते निर्माण करून दिलं. असं भारतीय संविधान आणि या संविधानाचा गौरव संपूर्ण देशाने केलेला आहे. म्हणजे नेल्सन मंडेला तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही जर अभ्यासक असाल तर नेल्सन मंडेला ज्यावेळी तुरुंगवासामध्ये असतात त्यावेळी त्यांना प्रश्न विचारतात पत्रकार की नेल्सन मंडेला तुमच्या या गुपिताचं रहस्य काय, की तुम्ही आज जी काही क्रांती केली, समग्र क्रांती केली, समग्र चळवळ केली, याच्या मागचं गुपित काय, तर ते म्हणतात की मला या सगळ्या चळवळीमध्ये जर ऊर्जा आणि प्रेरणा कुणाकडून मिळाली असेल तर भारतीय संविधानामध्ये, की भारतीय संविधान हे जीवनमान कसं असावं, व्यक्तीचं जीवनमान कसं सुधारावं, याच्यासाठी ते मला त्याच्यातून ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. एवढंच काय तर बराक ओबामा आपल्याला माहिती असतील, राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे, ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा भारतीय संविधानाचा निर्माता जर आमच्या देशामध्ये जन्माला आला असता तर आम्ही त्यांना सूर्य म्हणून संबोधलं असतं. आज तो देश त्या ठिकाणी खंत व्यक्त करतोय की भारतीय संविधान आमच्या देशामध्ये निर्माण का झालं नाही. कारण भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला झाला आणि याच 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या शेजारचा पाकिस्तान देखील स्वतंत्र झाला, परंतु पाकिस्तानचे तुकडे तुकडे होत आहेत, स्कॉटलंडचा उठाव त्या ठिकाणी होतोय. हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात कारण त्या ठिकाणी भारतीय संविधान अस्तित्वात नाहीये, एकाधिकारशाही आहे. इंग्लंडमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी भारतीय संविधान तिथे आपल्याला पाहायला मिळत नाही, हुकुमशाही होते. अमेरिकेमध्ये इंग्लंडची राणी त्या ठिकाणी हुकुमशाही करते, एकाधिकारशाही आहे. परंतु म्हणजे प्रत्येक देशाचा आपण तौलनिक अभ्यास केला भारत आणि इतर देशांचा, तर त्या त्या ठिकाणी एकाधिकारशाही आहे, हुकुमशाही आहे, अध्यक्षीय संसदीय आहे. परंतु याच्या उलट भारतामध्ये भारतीय संसदीय लोकशाही आहे. आणि म्हणून कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या 3 तत्वावर संपूर्ण भारत देश आपला या ठिकाणी सामावलेला आहे. मग कायदेमंडळमध्ये काय, कार्यकारी मंडळ म्हणजे काय, तर न्यायमंडळ म्हणजे काय, तर कार्यकारी मंडळामध्ये इथले मंत्रिमंडळ, इथले पंतप्रधान हे कार्यकारी मंडळामध्ये येतात. न्यायपालिकामध्ये काय येतं तर सेशन कोर्ट येतं, हायकोर्ट येतं, की तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा न्याय निवाडा करायचा असेल, दाब मागायचा असेल तर त्याच्यासाठी न्याय निवाड्यासाठी तुम्हाला सेशन कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, आणि जिल्हा सत्र न्यायालय आहे. म्हणजे कायदे मंडळामध्ये कायदे या ठिकाणी बनले जातात, न्याय मंडळामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला न्यायिक त्या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी निर्माण करून दिलेली आहे. अशा पद्धतीचे कायदे मंडळ, कार्यकारी आणि न्याय मंडळ, आणि या तिघांच्या वर कुणी असणार नाही. या तिघांच्या वर जर कुणी असेल तर ती एकमेव म्हणजे संसद, आणि संसदेपेक्षा या देशामध्ये श्रेष्ठ कोणी नाही. जर आपण या भारताचा विचार केला तर आपण सर्वोच्च स्थानी राष्ट्रपती जरी असले तरी राष्ट्रपतीच्या वरती सगळ्यात महत्त्वाचं जर कोण असेल, संसद. एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा डिबेट आहे. पंडित जवाहरलाल नेहरू बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्माण करताना म्हणतात की या ठिकाणी संसदेने घटना निर्माण करावी, असं पंडित जवाहरलाल नेहरूंचं मत होतं. परंतु त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर ते मत फोडतात आणि ते म्हणतात संसद घटना निर्माण करत नाही तर घटना
करते. जर संसदेने घटना निर्माण केली तर या देशामध्ये एकाधिकारशाही होईल, या देशामध्ये औदुंबर माजेल आणि या देशामध्ये दडपशाहीला सुरुवात होईल. याचं एकमेव उदाहरण जर आपण पाहिलं, जर संसदेकडे सगळे अधिकार दिले असते तर आज या देशामध्ये त्यांना हवं तसे कायदे तयार केले असते. शोषित पीडित वंचितांना डावलून या ठिकाणी या देशामध्ये अनेक कायदे या ठिकाणी निर्माण केले असते. आणि म्हणून संसदेपेक्षा घटना ही सर्वश्रेष्ठ आहे हे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मांडलं. आणि म्हणून आज आपण पाहतो की घटना ही किती श्रेष्ठ आहे, परंतु या भारत देशाची घटना देखील या ठिकाणी जाळली जाते. दिल्लीच्या जंतर मंतर आपल्याला माहिती आहे 2-3 वर्षापूर्वीचा इतिहास की दिल्लीच्या जंतर मंतरवर भारताचं संविधान काढलं जातं, परंतु याच्यावर आवाज होत नाही, याच्यावर मीडिया कोणताही या ठिकाणी आवाज उठवत नाही. हे भारतीय म्हणून तुमच्या आमच्यासाठी लाजीरपणाची गोष्ट आहे. कारण ज्या पद्धतीने हिंदूंसाठी या ठिकाणी भगवद्गीता असेल किंवा इस्लामसाठी कुराण शरीफ असेल किंवा ख्रिश्चनांसाठी वाहे गुरु असेल किंवा बौद्धांच्यासाठी त्रिपिटक हा धर्मग्रंथ असेल, परंतु या भारत देशाचा जर एकमेव धर्मग्रंथ कोणता असेल, राजग्रंथ कोणता असेल तर तो म्हणजे केवळ आणि केवळ भारतीय संविधान. आपण UPSC आणि MPSC ला 1 मार्कासाठी हा प्रश्न असतो, या देशामध्ये पवित्र धर्मग्रंथ कोणता, तर या ठिकाणी अल्लाहला मानणारी मुलं म्हणतील की अल्लाहचं या ठिकाणी ते उदात्तीकरण करतील, ख्रिश्चनाला मानणारे ख्रिश्चनाचं उदात्ती करतील. परंतु या देशासाठी राजग्रंथ कोणता असेल असा ज्यावेळी प्रश्न येतो त्यावेळी भारत आणि भारताचे संविधान हा एकमेव राजग्रंथ या ठिकाणी UPSC आणि MPSCच्या मुलांना 1 मार्कासाठी येतो. म्हणजे बघा, सगळ्या जाती धर्मांना डावलून केवळ आणि केवळ भारतीय संविधान किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून भारताचं संविधान जे आपण हे केलेलं आहे त्याच्यावर मी जो मगाशी मुद्दा मांडला की कुणी त्याच्यावर आवाज उठवला. या देशामध्ये पेंग्विनीला पक्षी झाली की त्याची ब्रेकिंग न्यूज होते, या देशामध्ये सिंहीला पिल्लं झाली की त्याची ब्रेकिंग न्यूज होते, परंतु भारताचं संविधान जाळल्यानंतर याच्यावर आवाज या ठिकाणी होत नाही. ही आमच्या देशाची शोकांतिक आहे. कधी कधी वाटतं की खरंच आपण या भारत देशामध्ये राहतो का. अहो, या भारत देशाचं नाव आर्टिकल कलम नंबर 1 मध्ये भारत हे सांगतो. छत्रपतीचं शिवग्रंथ भारत या नावाने जर असेल आणि तरी या देशाच्या पंतप्रधान असतील किंवा तत्सम मंडळी असतील ते केवळ आणि केवळ हिंदुस्थान जर वापर करतात का, या भारत देशामध्ये केवळ हिंदू धर्माचे लोक राहतात का. नाही आहे ना, प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे वेगवेगळे लोक या देशामध्ये राहतात, तरी हिंदुस्थान म्हणून जाणीवपूर्वक उल्लेख करून एका धर्माची मी या ठिकाणी ओढण्याचा प्रयत्न ज्यावेळी होतो त्यावेळी कुठेतरी वाटतं की खरंच आपण या भारत देशामध्ये राहतो का. अहो, भारत इंडिया कलम नंबर 1 इंडिया दॅट इज भारत एवढं आर्टिकल असताना देखील आपण वेगवेगळ्या मतांतर या ठिकाणी निर्माण करतो. हे या ठिकाणी चळवळीला किंवा भारतीय संविधानाला मारक काही गोष्टी आहेत. आणि म्हणून या भारताचं संविधान हे फार मोठं संविधानाचं काम आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जो भारताचा तिरंगा आहे त्या तिरंग्यामध्ये देखील 3 रंग आहेत आणि चौथाही रंग आहे तो फक्त तुमच्या आमच्यापर्यंत आपण आतापर्यंत पोहोचवला नाही. की आपल्याला माहिती की केशरी रंग आहे तो आपण म्हणतो की एखाद्या तत्सम धर्माचा कुठला प्रतीक नाही. म्हणजे जर भगवाचा रंग असेल तो हिंदूंचा त्याला असं लेबल लावायचं का, तर नाही. जर आपण पांढरा रंग जर त्याच्यामध्ये असेल तर तो ख्रिश्चनांचा लेबल लावायचा का, तर नाही. हिरवा रंग जर त्या तिरंगामध्ये असेल तर तो मुस्लिमांसाठी आहे असं म्हणायचं का, तर नाही. ते 3 रंग आहेत ते वेगवेगळ्या प्रतीकाचे. म्हणजे जो सर्वात वरचा केशरी रंग आहे तो इथल्या त्यागाचं ते परिश्रमाचं ते या ठिकाणी द्योतक आहे. ज्या ज्या क्रांती सेनांनी आपलं रक्त आटवलं या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं ते त्यागाचं प्रतीक आहे. कारण जर हिंदू भगवा रंग जर म्हटला तर बौद्धांच्या चिवराचा रंग देखील भगवाच येतोय ना. म्हणजे ते त्या रंगामध्ये आहेत असं म्हणायचं तर नाही. म्हणजे संविधानकर्त्यांनी ही देखील निर्माण करून दिलं की प्रत्येक रंगाचं तुम्ही कसा विचार करता याच्यावर देखील डिपेंड आहे. पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक आहे आणि हिरवा रंग हा सुख समृद्धीचा आहे. आणि मध्ये जो अशोक चक्र दिसतोय तो अशोक चक्र आम्हाला सांगतो अनित्यवाद. अनित्यवाद म्हणजे काय की आज असणारी गोष्ट उद्या असेलच असं नाही. आज जो तुम्हाला सूर्य सकाळी उगवलेला दिसतो तो संध्याकाळी राहील असं नाही, तो मावळणार आहे. आज एखाद्या झाडावरचं फुल आहे ते फुललेलं आज आहे पण संध्याकाळी ते मावळणार. हा अनित्यवादाचा म्हणजेच काय, भारताचं संविधान आहे ते त्या अशोक चक्राप्रमाणे अनित्यवाद स्वीकारतो. म्हणजेच काय, गरजेनुसार या देशाची राज्यघटना ही बदल आपण करू शकतो. त्याच्यामध्ये लवचिकता संविधानकर्त्यांनी निर्माण करून दिलेली आहे. जर एखादा कायदा तुम्हाला मान्य नाही, जर वेगळा वाटत असेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार, परंतु त्याच्यामागे बऱ्याचशा गोष्टी आहेत. कायद्याची सगळी तात्विकता तपासावी लागते आणि त्याच्यानंतरच ते या ठिकाणी केलं जातं. अशा पद्धतीनं हे भारताचं संविधान खूप असं चांगल्या पद्धतीचं संविधान आहे आणि या संविधानाचं तुम्ही आम्ही सन्मान करणं, त्याचा आदर राखणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता काही ठिकाणी ओरड होते की भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेच नाही. ही संविधानाची ओरड करणारी मंडळी
कोण, तर ही संविधानाची ओरड निर्माण करणारी मंडळी कोण असेल, तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून सोशल मीडियातून काही फेकणारी अशी मंडळी असतात. तर त्यांना हे सांगायला पाहिजे, जर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान निर्माण केलं नाही असं तुम्ही जर म्हणत असाल, तर मी लहानपणापासून एक फोटो पाहतो की जो आजही संसदेमध्ये अशोका हॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, तत्सम मुन्शी किंवा त्यावेळेचे ते कामत वगैरे जी काही मंडळी होती त्यांच्या हातामध्ये भारतीय संविधान सुपूर्द करतात. ती मंडळी भारतीय संविधान हातात घेत आहेत, बाबासाहेब त्यांना देत आहेत आणि ते घेत आहेत. म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे संविधान करते. जर तुम्हाला ते मान्य नसेल तर तो आजही फोटो तिथे आहे, त्याच्यावर कुणी आक्षेप घेत नाही. म्हणजेच काय की कुठेतरी संविधानाला स्ट्रोक लावण्याचं काम काही मंडळीकडून होते आणि म्हणून संविधानामध्ये माइलस्टोन आणण्याचं काम काही मंडळीकडून जाणीवपूर्वक या ठिकाणी केलं जातं. तर ते देखील आम्ही कुठेतरी या ठिकाणी तो हेतू ओळखला पाहिजे. पुढे सांगण्याचं काम आहे की भारतीय संविधानाने नेमकं तुम्हाला आम्हाला काय दिलं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उदय इतका का होतो, त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार त्यांनाच का म्हणतात, तर याच्या मागचं देखील कारण आहे की या संविधानाने तुम्हाला आम्हाला काय अधिकार दिले. अहो या ठिकाणी जे 14 तास काम करणारी लोक होती त्यांना 14 तासावरून 8 तासाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून दिले. तुम्ही जी पेन्शन योजना घेता, पीएफ योजना आपण सगळी मंडळी घेतो, ते काम करण्याचं काम देखील बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं. प्रसूतीसाठी जी 6 महिन्याची मॅडम रजा असते, ती 6 महिन्याची रजा केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ती तरतूद निर्माण करून दिली म्हणून त्या ठिकाणी होतो. रिझर्व्ह बँक जी आपण आज चलनी नोटांचा जो काही प्रश्न आहे, भारताची अर्थव्यवस्था ज्याच्यावर चालते, ती रिझर्व्ह बँकेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून दिली. मग याच्या पलीकडे खूप खूप काही बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून दिलं आणि म्हणून नेमका बाबासाहेब आंबेडकर एका समाजाचं ज्यावेळी प्रतिनिधित्व बिलॉंग करतात त्यावेळी कुठेतरी सांगावं लागतं की बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिशः एका जातीचे, एका धर्माचे, एका पंथाचे, एका जातीचे नाहीत, तर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण भारत देशाचे आहेत आणि म्हणून आम्ही भारताचे लोक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी म्हणावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी भारताच्या संविधानाची तुम्ही आम्ही या ठिकाणी पालमुळं खोल रुजवल्या पाहिजे. त्याचा आदर, त्याचा सन्मान या ठिकाणी तुम्ही आम्ही करणं हे या ठिकाणी आपल्याला काळाची ओळख आहे. जाता जाता एक 2 मुद्दे या ठिकाणी स्पष्ट करेल की सगळ्यात महत्त्वाचा जर तुम्हाला आम्हाला कुठला न्यायिक अधिकार दिला असेल तर तो म्हणजे मतदानाचा अधिकार. 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मताचा अधिकार आहे. जो अडाणीला आहे, जो अंबानीला आहे, तो तिथल्या झोपडीतल्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आहे. म्हणजे असं नाही झोपडीतला माणूस एक बटन दाबून एक मत करतो आणि अडाणी अंबानी या ठिकाणी 15-15, 20-20 वोट करतात, असं नाही. तर या ठिकाणी सगळ्यांना समानतेचा अधिकार, वन मॅन वन वोट, म्हणजे एका व्यक्तीला एक मताचा अधिकार असावा. हे मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद केली आणि म्हणून त्यांनी सायमन ब्युरो कमिशन या भारत देशामध्ये आलेले होते. आणि सायमन ब्युरो कमिशननी नेहरूंसमोर, गांधीजींसमोर प्रश्न केला की या देशामध्ये प्रत्येकाला नागरिकत्वाचा अधिकार कसा द्यावा. त्यावेळी गांधींनी म्हटलं की या देशामध्ये 8वी पास असेल त्याला कायद्याने त्याला मताचा अधिकार द्या. पुढे गांधीजी म्हणतात की या देशामध्ये जे टॅक्स पे करतात त्यांना मताचा अधिकार द्या. पुढे ते म्हणतात की जे राजे रजवाडे आहेत यांना मताचा अधिकार द्या. गांधीजींचं मत बाबासाहेब आंबेडकरांनी फोडलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपण ज्या शोषित पीडित वंचिताला शिक्षणापासून पोसवून पिढ्यानपिढ्या तो समाज मागे राहिला, तो समाज शिक्षण प्रवाहात नाही, जो नोकरीत नाही तो 8वी पास होण्याचा प्रश्नच येत नाही. जर तो नोकरीतच नाही तर तो त्या ठिकाणी टॅक्स पे करण्याचा प्रश्नच येत नाही. जर तो टॅक्स पेच करत असेल तर राजे रजवाडे आमची माणसं नाहीत. तर तुम्ही असं करा की 3 निकष बाजूला ठेवा आणि तुम्ही या देशातल्या प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झालेल्या माणसाला मताचा अधिकार निर्माण करून द्या आणि त्या पद्धतीने मताचा अधिकार या ठिकाणी निर्माण करून दिला. म्हणजे भुकेल्याला अन्न आपण देतो, फाटलेल्याला वस्त्र आपण देतो, परंतु म्हणजे रक्तदान दिलेलं एखादं प्राण वाचतो, परंतु मतदान दिल्यानंतर या देशाचा प्राण वाचतो. हे लक्षात ठेवा की रक्तदान दिल्याने एखाद्याचा जीव वाचतो, परंतु ज्यावेळी या भारताला आपण संविधानिक अधिकाराने मूल्यगान करतो, आपण वोटिंग देतो, त्यावेळी हा देश वाचतो. आणि म्हणून हे समानतेचं तत्व हे तुम्ही आम्ही या ठिकाणी समता, बंधुता, न्याय, हक्क, अधिकार अशी सगळी गोळाबेरीज करून त्या भारताचं संविधान या ठिकाणी संविधानकर्त्यांनी निर्माण करून दिलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश निवडून आले. आजही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार मानतात की भारताचं संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. ज्यावेळी नेल्सन मंडेला असतील किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, मी मगाशी नाव सांगितलं, बराक ओबामा ज्यावेळी भारतामध्ये येतात त्यावेळी संसदेमध्ये आल्यानंतर ज्यावेळी आलेले होते त्यावेळी भारताच्या संसदेमध्ये गेल्यानंतर पहिलं त्यांनी काय मागितलं असेल, प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ मागितले नाही, तर त्यांनी मागितलं की या देशाचं संविधान दाखवा. संविधान घेतलं, आपल्या माती कपाळी लावलं आणि मी धन्य झालो म्हणून म्हणतात. ज्यावेळी बाहेरचे लोक येतात त्यावेळी भारताची माती या ठिकाणी कपाळी लावतात आणि ते धन्य होतात की या देशामध्ये छत्रपती शिवाजीराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष जन्माला आले आणि त्या
त्यांचं या ठिकाणी असा हा भारत, असा हा महाराष्ट्र, आणि म्हणून या भारतासाठी, भारताप्रती अनेक देशांचं, अनेक राष्ट्रांचं प्रेम आहे. कारण भारतीय संविधानाचं त्याची दक्षता घेणं, त्याची काळजी घेणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे, नव्हे तर ती नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून ती जबाबदारी सक्षमपणे तुम्ही पेल पाडूया. मी मगाशी गोष्टीचा किस्सा सांगितला की तो वाटेतला दगड, तर त्याप्रमाणे तुम्ही वाटेतला दगड व्हा, पण चांगल्या कामासाठी व्हा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा भारतीय संविधान दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी मला या ठिकाणी या व्यासपीठावर बोलण्याची सुसंधी प्राप्त करून दिली ते सगळेच वाघोली शाळेचे वयानं, अनुभवानं सगळे ज्येष्ठतम आहेत. खरं तर बोलण्याच्या ओघामध्ये काही चुका होतात, काही संदर्भ चुकतात, परंतु या ठिकाणी माझा एक प्रयत्न आहे की शाळा कॉलेजवर जाऊन भारतीय संविधानाप्रती आपण जनजागृती करावी, म्हणून गेल्या 5 वर्षापासून हा प्रयत्न माझा चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपल्यापर्यंत आलो. तुम्ही मला चांगलं सहकार्य केलं, शांततेने बसलात, तुमच्या सर्वांच्या प्रति मी ऋण व्यक्त करतो. आणि फक्त एका शेराने मी या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. मी एवढंच म्हणेन की तू प्रज्ञापुत्र करुणेचा सागर, तू प्रज्ञापुत्र करुणेचा सागर, शिलाचा हिमालय होतास. अरे कित्येक खंड काव्य लिहावी इतका तू महान होतास. अरे कित्येक खंड काव्य लिहावी इतका तू महान होतास. तू पाणी होतास, तू आग होतास. तू पाणी होतास, तू आग होतास. तू तर बहुजनांची जाग होतास. मी बहुजनांची का म्हटलं की भारतीय संविधान हे बहुजनांसाठी आहे. तू तर बहुजनांची आग होतास. बहुजनांच्या उद्धारासाठी तू अर्पिले प्राण, बहुजनांच्या उद्धारासाठी तू अर्पिले प्राण. तुझ्या स्मृतीस माझे शतकोटी प्रणाम.